ब्रह्मेजी, मला हेच विचारते, तुम्ही भिवापूरचे पंचायत समितीचे सभापती आहेत. ओव्हरऑल पूर्ण जे गाव आहेत त्या गावांचा ओव्हरऑल आता तुमच्या कार्यकाळात काय काय विकास कामे झालेली आहे, कोणत्या मुख्य समस्या होत्या जे तुम्ही तिथे पाहिल्या ज्या पूर्ण केलेल्या आहेत, आणि फ्युचरमध्ये काय विकासाला काय गती राहणार आहे? कसं आहे, आमच्या तालुक्यामध्ये आजपर्यंत रस्त्याच्या खूप अडचणी होत्या. काही खेडे असे होते की तिथे अजूनपर्यंत रस्ताच झालेला नव्हता. तिथे एखादी पेशंट जर झाला तर जाण्या येण्याच्या खूप अडचणी होत्या. त्या समस्या आपण मार्गी लावून आपले आमदार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून त्या रस्त्यांसाठी पैसे मिळवून ते काही रस्ते आपण काही गावातले केले आहे. विजेच्या समस्या होत्या तर त्यांचा आपण पाठपुरावा आमदार साहेबांच्या माध्यमातून, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आता ती आमच्या भिवापूर तालुक्यामध्ये 2 33 kVचे उपकेंद्र मंजूर झालेले आहेत. एकाचं एक काम पूर्ण होऊन लोकार्पणसुद्धा झालं आणि एकाचं आता अगदी या 15 दिवसापूर्वी भूमिपूजन झालेलं आहे. ते पण आता काम लवकरच सुरू होऊन आता या विजेच्या समस्यासुद्धा सुटणार आहेत. आणि गावागावात जे रस्त्यांचं हे होतं, आम्ही ठक्कर बाबा योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या फंडाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यामार्फत आम्ही पूर्वी आम्हाला पंचायत समिती सदस्यांना सुद्धा फंड यायचा 13 वित्तामध्ये. त्या पैशाच्या माध्यमातून आम्ही ज्या खेड्यामध्ये काही अडचणीचे रस्ते होते त्या अडचणीचे रस्ते, पाण्याच्या समस्या, शेतीसाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नाले खोलीकरण, शेततळे, अशा विविध योजना करून आपण आपला तालुका कसा समृद्ध होईल याकडे जास्तीत जास्त प्रयत्न केला. आणि पुढे सुद्धा यासारखं काही रस्ते अजून पूर्णत्वास आलेले नाही आहेत, कारण एकाच वेळेस सगळे काम शक्य होणार नाही. त्या कामांना सुद्धा पुढे गती देण्याचं आमचं मानस आहे. ब्रह्मेजी, आपण हे बघितलं की गावामध्ये इलेक्ट्रिसिटी झालं, पाणी झालं, वैद्यकीय सेवा झाली, याही मुख्य समस्या राहतात, पर्याप्त मात्रेत आहेत. या समस्या तर आहेच. कधी कधी कसं ते की ग्रामीण भागामध्ये विजेचं जाळं जे आहे, एक सबस्टेशनपासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर असे अंतरावर त्यांचे सबस्टेशन आहेत. आणि मध्ये जंगल भागात जर प्रॉब्लेम एखादी वेळ क्रिएट झाला तर तो ताबडतोब सोडवणं कधी कधी शक्य होत नाही. रात्रीच्या वेळेला झाला तर कर्मचाऱ्याचा अभाव आहे, त्याच्यामुळे सुद्धा ह्या समस्या निर्माण होतात. परंतु आमच्याकडे अधिकारी वर्गसुद्धा आता MSABचा म्हणा किंवा आरोग्य विभागाची तर एक थोडी, कारण आमच्या इथे आरोग्य विभागाचे थोडी हेच आहे, त्यासाठी आम्ही शासनाकडे सुद्धा पाठपुरावा केलेला आहे की आरोग्य विभागात डॉक्टरची उपलब्धता कमी आहे. आमच्या तालुक्यामध्ये डॉक्टर्स फार कमी आहेत. कारण काही डॉक्टर्स ते PG करायसाठी गेले आणि त्याच्यामुळे त्यांचे स्थान रिक्त दाखवलेले नसल्यामुळे तिथे अपॉइंटमेंट होऊ शकत नाही. तर आम्ही मात्र कधी कधी मग जे छोटे उपकेंद्र आहेत तिथे 2 दिवस डॉक्टर इकडचे तिकडे पाठवून आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो. ही थोडीशी एक मोठी अडचणच आहे आरोग्य विभागाच्या बाबतीत. ब्रह्मेजी, आपण गाव पाहिलं तर गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते. पंचायत समिती मार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन्स आहे का? प्लॅन्स म्हणजे शासनामार्फत आता तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना बेरोजगारांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करता येईल या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग होतात. तर त्या माध्यमातून आम्ही त्यांची जाहिरात देतो. विविध विभागामार्फत त्यांचे प्रशिक्षण होतात. ते आम्ही गावागावात तरुण वर्गांना त्यांची माहिती पाठवून त्यासाठी आम्ही तरुण वर्गांना प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो ब्रह्मेजी, गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा गावाला होऊ शकतो? न येण्यामागे काही शासनाचं कुठेतरी दुर्लक्ष वाटत आहे का? गावागावात जर लघुउद्योग निर्माण झाले तर त्याचा नक्कीच त्या गावाला फायदा होणार आहे. कारण बाहेरून आणणारी वस्तू आणि गावात मिळणारी वस्तू या वस्तूमध्ये सुद्धा तफावत असणार आहे, त्याच्या किमतीमध्ये तफावत असणार. योग्य प्रतीची वस्तू आपल्याला आपल्या नजरेसमोरची मिळणार म्हणजे ते एक मानसिक समाधान सुद्धा मिळणार आहे. आणि
गावात मिळणाऱ्या वस्तूचं एक वेगळं समाधान होऊन जे कुटुंब तो लघुधंदा किंवा जो बचत गट वगैरेच्या माध्यमातून आता लघुउद्योग करण्याचे उपक्रम सुरू आहेत आणि शासनसुद्धा त्यांना देते, पण काही लोकांमध्ये एक अशी भावना निर्माण झाली आहे की शासनामार्फत मदत होत नाही. पण आपण जर त्या पद्धतीनं तयार असलो किंवा आपली मानसिकता जर असली की आपल्याला हे करायचं आहे तर नक्कीच त्या उद्योगाचा आपल्याला फायदा होणार आहे. ब्रह्मेजी खूप खूप धन्यवाद.